तुम्हाला माहिती नसेल पण आपलं वजन, त्वचेचं तापमान, आतड्यांचं आरोग्य, पोल्युशन, किडनी किंवा लिव्हरचं आरोग्य यांचाही शरीरातील व्हिटॅमिन डी च्या लेवलवर प्रभाव पडतो. आजच्या व्हिडिओमध्ये हे फॅक्टर व्हिटॅमिन डी लेवल्स कसे इन्फ्लुएन्स करतात हे जाणून घेऊया. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही ज्या परिसरात राहता त्या भागातील प्रदूषण सुद्धा शरीरातील व्हिटॅमिन डी च्या पातळीवर परिणाम करतं. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या माहितीनुसार वातावरणातील कार्बन पार्टिकल्स UVB किरणं ऍब्सॉर्ब करतात. ओझोनचा लेअरही UVB किरणं ऍब्सॉर्ब करतो. त्यामुळे ओझोनच्या थरातील छिद्र ही प्रदूषणामुळे झालेली समस्या असू शकते, जी शेवटी व्हिटॅमिन डी ची पातळी वाढवू शकते. तुमच्या त्वचेचं म्हणजे स्किनच्या तापमानाचाही व्हिटॅमिन डी वर प्रभाव पडतो. तर हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या माहितीनुसार वॉर्म किंवा गरम त्वचा ही थंड त्वचेपेक्षा व्हिटॅमिन डी जास्त सहजतेने बनवते. त्यामुळे सूर्यप्रकाशाचा दिवस किंवा उन्हाळ्यात तुमचं शरीर थंड दिवसांपेक्षा जास्त व्हिटॅमिन डी बनवतं. तर आपल्या शरीरातील फॅट टिश्यू व्हिटॅमिन डी साठवून ठेवतात. त्यामुळे हे टिश्यू व्हिटॅमिन डी चा साठा करून ठेवण्याचं काम करतात असं मानण्यात येतं. तर हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या माहितीनुसार ज्या दिवशी व्हिटॅमिन डी कमी प्रमाणात घेतलं जाईल किंवा शरीरात कमी प्रमाणात तयार होईल, पण अभ्यासातून असं आढळून आलंय की लठ्ठ व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन डी ची पातळी कमी असते. तर जास्त वजनामुळे व्हिटॅमिन डी च्या उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो. तर अन्नातून किंवा सप्लिमेंट स्वरूपात घेतलेलं व्हिटॅमिन डी लहान आतड्यात शोषून घेतलं जातं. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या माहितीनुसार पोटातील रस, पॅनक्रियास मधून निघणारे स्त्राव, यकृतातून निघणारं पित्त आणि आतड्यांच्या भिंतीची संरचना या सर्व गोष्टी शरीरात व्हिटॅमिन डी किती ऍब्सॉर्ब होईल यावर परिणाम करतात. त्यामुळे सिलियाक रोग, दीर्घकालीन पॅनक्रियाटिस, कोन्स डिसीज आणि सिस्टिक फायब्रोसिस यांसारखे पचन संस्थेशी संबंधित आजार व्हिटॅमिन डी चं ऍब्सॉर्प्शन कमी करू शकतात. तर काही प्रकारच्या लिव्हर डिसीजमुळे देखील व्हिटॅमिन डी चं शोषण कमी होतं, कारण अशा स्थितीत लिव्हर सामान्य पित्त तयार करू शकत नाही. तर हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या माहितीनुसार इतर काही प्रकारांमध्ये व्हिटॅमिन डी च्या चयापचयासाठी म्हणजे मेटाबॉलिझम आवश्यक टप्पे पूर्ण होत नाहीत किंवा हे टप्पे अपूर्ण होतात. बायोऍक्टिव्ह व्हिटॅमिन डी ची पातळी ही मूत्रपिंडाच्या आरोग्याशी संबंधित असते. त्यामुळे मूत्रपिंडाच्या आजारांमध्ये आजार जसा जसा गंभीर होतो तशी व्हिटॅमिन डी ची ही क्रियाशील पातळी घटते आणि एंड स्टेज मूत्रपिंड विकारांमध्ये ही पातळी ओळखता येत नाही इतकी कमी होते. हा व्हिडिओ आवडला तर इतरांना देखील शेअर करा आणि हे YouTube चॅनल सबस्क्राईब जरूर करा.